आपलंच घ्या खाल्लं हो. तर गाईज स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज मी चाललेलो आहे शेताकडे. बिकॉज गाईज सुपेगावला चाललो मी, कारण आपल्याला गाईज पाडायचं आहे, जे की कापायचं गाईज चारा. तर त्याच्यामुळे चालू गाईज मी. तर गाईज 11 वाजता येणार आहे मी. तर चला गाईज ओके जाऊ. आपल्यासोबत गाईज दादा पण आहेत, बघू शकता दादा इथं. आणि गाईज मी डबा पण भेटलेला आहे आणि टावल पण घेतलं गाईज, कारण की खूप गरमी होते. तर चला गाईज ओके. मग नंतर किती वाजता जायचं? कितीला? 3ला जायचं. आणि केव्हा यायचं मग नंतर? 5 वाजता. 3, 4, 5 म्हणजे 2 घंटे करायचं. तर गाईज तिथे घोडा आहे, बघू शकते लिंबाखाली गाईज. आणि गाईज इथे वैरण घेत आहे ते महाराज. आणि गाईज आम्ही चाललो होतो आता घरी. तर गाईज पाडण्याचं झालेलं आहे गाईज. आता मी चाललो घरी. गाईज दुपारचे 2 वाजलेले आहेत. आणि गाईज पवन फौजी प्यालते, आता ते गेले गाईज घरी. आणि दादा सोबत आहेत गाईज माझ्या. आणि बघू शकता गाईज किती इथं झाडं आहेत. आणि गाईज मी आंबा पण आणलेला आहे, ते तुम्हाला दाखवतो घरी गेल्यानंतर ओके. तर चला गाईज घरी. तर गाईज मी शेतामधून आलेलो आहे गाईज, आणि आता जायचं मला लोह्याला, कारण की गाईज माझा डिस्प्ले फुटलेला आहे. तर गाईज आज दुपारीच आमची सुट्टी झालेली आहे. तर गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. आणि गाईज हा ब्लॉग खूप छोटा होणार आहे. तर गाईज छोटा आहे तर तुम्ही बघून घ्या गाईज ओके. तर आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग.